नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या 2024 नवीन वर्षामध्ये जर तुम्ही स्वतःचा छोटा मोठा बिझनेस करायचं ठरवलं असेल किंवा चालू असेल आणि त्या व्यवसायाअंतर्गत तुम्ही जर खाद्यपदार्थ ठेवत असाल, तुमचं छोटं मोठं हॉटेल असेल, नाश्ता सेंटर असेल किंवा एखादा तुमचं धाबा असेल आणि त्या अंतर्गत जर खाण्यापिण्याच्या वस्तू पदार्थ जर आपण पुरवत असोल तर त्या आपल्या व्यवसायाचं फूड सेफ्टीमध्ये रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे। तर ते फूड सेफ्टीमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं, ते का करावं लागतं, तर काही विषबाधापासून तुमचा बचाव ते करत असतं, म्हणून तुम्ही फूड सेफ्टीमध्ये नोंदणी करणं गरजेचं आहे। तर A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशीच नवनवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, आपण आलो आहोत कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती। गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये आपण सर्च करायचं आहे foschos.fasai.gov.in। ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे। आता एंटर बटन करून ओपन करायचे। बघू शकता मित्रांनो, ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे। मी ही कॉपी करून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। त्या ठिकाणावरून हीच वेबसाईट कॉपी करून यावरती तुम्ही नोंदणी करायची। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। अप्लाय फॉर न्यू यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये रेड मार्कमध्ये जनरल तुम्हाला दिसेल, त्यावरती आता क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन तुमच्यासमोर येईल। आता सर्वप्रथम आपलं राज्य आपण निवडून घ्यायचं आहे। मी यामध्ये आपला महाराष्ट्र राज्य निवडून घेतो। अशा पद्धतीनं राज्य निवडल्याच्या नंतर तुमचा मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे का, ट्रेडिंग रिटेलर आहे खरेदी विक्रीचा, किंवा फूड सर्व्हिस संदर्भात आहे, तर ज्या कॅटेगरीमध्ये तुमचा बिझनेस बसत असेल त्या कॅटेगरीची तुम्ही निवड करायची आहे। तर कुठलीही कॅटेगरी तुमची फूड सर्व्हिसची असू शकते किंवा मॅन्युफॅक्चरिंगची असू शकते। ती सर्व्हिस कोणती आहे तुमची, ती सर्व्हिस या ठिकाणी निवडायची। आता मी या ठिकाणी किराणा दुकानचं लायसन्स काढतोय, तर या ठिकाणी रिटेल आणि ट्रेड याची निवड करतो। त्याची निवड केल्याच्या नंतर खाली ऑप्शन आपल्याला रिटेलर आणि डिस्ट्रीब्युटर निवडायचे आहेत, कारण आपण विकत घेतलेला माल परत विकतो होलसेलमध्ये किंवा रिटेलमध्ये। तर वार्षिक टर्नओव्हर हा आपला 12 लाखाच्या आत असल्यामुळे रिटेल, आणि बघू शकता हे टर्नओव्हर अप टू 12 लाख ॲन्युअल इन्कम, म्हणजे वार्षिक 12 लाखाच्या आत उत्पन्न आहे, म्हणून आपण तो ऑप्शन निवडला आणि प्रोसेस केलं। जर तुमचा टर्नओव्हर जास्त असेल तर तुम्ही वेगळंही निवडू शकता। आता बघू शकता लायसन कॅटेगरी रजिस्ट्रेशन आपण करतोय। आता प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे। प्रोसेडवरती क्लिक केल्याच्या नंतर फॉर्म A तुमच्यासमोर ओपन होईल। आता आपला अर्ज करायला सुरुवात झाली। तर नेम ऑफ ॲप्लिकेशन किंवा कंपनी, तुमच्या व्यवसायाचं नाव काय आहे, तुमच्या हॉटेलचं नाव काय आहे, ते नाव यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर डिजिग्नेशन तुम्हाला या ठिकाणी इंडिव्हिज्युअल आहे, पार्टनरशिप आहे किंवा प्रोप्रायटरशिप आहे का, कसा व्यवसाय आहे तुमचा। इंडिव्हिज्युअल असेल, वैयक्तिक, तर पहिला ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे। आता मी डेमो पद्धतीनं तुम्हाला दाखवत आहे, म्हणून मी थोडक्यात तुम्हाला निवडून दाखवतो या ठिकाणी। अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या वीज बिलाप्रमाणे किंवा तुमच्या आधार कार्डप्रमाणे संपूर्ण A to Z पत्ता यामध्ये टाकायचा आहे। मी या ठिकाणी तालुका निवडला, त्यानंतर गावाची निवड केली आणि या ठिकाणी आता पोस्टल पिनकोड जो काही तुमचा असेल तो पोस्टाचा पिनकोड, नियरेस्ट लँडमार्क तुमच्या घराच्या जवळ काय असेल त्याची खूण यामध्ये निवडायची। त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा राह्याचा पत्ता कोणता आहे, तुमचा व्यवसायाचा पत्ता कोणता आहे तो यामध्ये टाकायचा आहे। आता वरती तुम्ही व्यवसायाचा पत्ता टाकला, आता तुम्ही राहत असलेला पत्ता कोणता आहे तो पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। जो कोणता असेल तुमचा तालुका, जिल्हा, गाव यामध्ये तुम्ही निवड करायचे आणि पोस्टल पिनकोड टाकायचा आहे।
त्यानंतर खाली यायचं आहे. तुम्ही आता या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. ज्या ठिकाणी रेड मार्क दाखवलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी डिटेल भरायचे आहेत. तर या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, या ठिकाणी ईमेल ID टाकायचे. कॉन्टॅक्ट पर्सनमध्ये ज्यांचा आपण फूड लायसन बनवतो आहे त्यांचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर किती वर्षासाठी आपल्याला बनवायचे, तर 1, 2, 3, 4 असं 5 कॅटेगरीत आपण लायसन बनवू शकतो. तर मी 5 वर्षासाठी बनवत असल्यामुळे 5ची निवड करतो. त्यानंतर आता तुमच्या या लायसनच्या कॅटेगरीमध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्ही विकल्या जाणार आहेत किराणा दुकानामधून, तर त्या गोष्टींची निवड करायची. जर ऑइली गोष्टी असतील तर ऑइली, आईस्क्रीम रिलेटेड असतील तर या सर्व जे पदार्थ तुम्ही त्याच्या अंतर्गत दिले जाणारे आहेत त्या कॅटेगरीची तुम्ही यामध्ये निवड करायची. तर संपूर्ण तुम्ही वाचून बघायचं आहे. मी या ठिकाणी वाचलेलं आहे म्हणून मी डायरेक्ट या ठिकाणी कॅटेगरीची निवड करणार आहे. निवड केल्याच्या नंतर सेव्ह आणि ॲड यावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता आता मी परत या ठिकाणी अजूनही निवड करणार आहे. 12, 13 आणि याची ॲड करून या ठिकाणी जोडलं जाणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता मी 2 गोष्टीची त्या ठिकाणी निवड केलेली आहे. त्यानंतर तुमचा व्यवसाय चालू कधी केला ती डेट तुम्ही यामध्ये टाकायची. व्यवसाय चालू केल्याचा दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. सोर्स ऑफ वॉटर सप्लाय, तुमच्या व्यवसायाला पाणी लागणार आहे का प्रायव्हेट आहे, पब्लिक पाणी वापरताय का प्रायव्हेट पाणी, तर या ठिकाणी आपला प्रायव्हेट व्यवसाय असल्यामुळे आपण प्रायव्हेट निवड करतो आहे. त्याच्यानंतर तुमच्या व्यवसायासाठी मॅन्युफॅक्चरिंगसाठी तुम्हाला विजेची गरज आहे का, वीज वापरली जाते का. आता किराणा दुकानं असल्यामुळं आपल्याला वीज वापरण्याची आवश्यकता नाही आहे. तर या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट यावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपण निवडलेल्या कॅटेगरी याच्यामध्ये दिसतील. आता प्रोसीडवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परत एकदा डिटेल भरायचे. तुम्हाला ईमेल ID टाकायचे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. अशा पद्धतीनं यामध्ये सेल्फ निवडायचे. आपला स्वतःचा व्यवसाय आहे म्हणजे ज्याच्या नावाने फूड सेफ्टी रजिस्ट्रेशन करताय तुम्ही फूड लायसन, त्यांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID टाकायचे. तर या ठिकाणी मोबाईल क्रमांक, ईमेल ID टाकल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन क्रमांक खाली दिसेल. या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड बनवायचा आहे. त्याच्यानंतर कॅप्चर टाकून घ्यायचं आहे आणि कॅप्चर टाकल्याच्यानंतर प्रोसीड या बटनवर क्लिक करायचे. अशा पद्धतीनं प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर रजिस्टर मोबाईल क्रमांकावरती आणि ईमेल ID वरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला लागणार आहे. तर अशा पद्धतीनं कधी वेळ लागू शकतो. या ठिकाणी तो आलेला OTP मोबाईल क्रमांकावरून यामध्ये टाकून घ्यायचा आहे. म्हणून अचूक ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक आपण यामध्ये टाकायचा आहे. OTP टाकला आणि सबमिट यावरती क्लिक करतो. सबमिट यावरती क्लिक केल्याच्या नंतर थोड्याच वेळात तुमच्यासमोर OTP व्हेरिफिकेशन झालेला असेल, बघू शकता. तर अशा पद्धतीनं तुमचा OTP हा व्हेरीफाय झालेला आहे, बघू शकता. ॲप्लिकेशन नंबर कॉपी करायचा आणि ओके या बटनवर क्लिक करायचं. आता आपण आलो आहोत डॉक्युमेंट अपलोड पेजवरती. तर सर्वप्रथम ॲप्लिकेशनचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आपल्याला. ज्यांच्या नावाने तुम्ही फूड लायसन काढताय त्यांचा पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. फूड लायसन, तर या ठिकाणी मी पासपोर्ट साईज फोटो त्यांचा अपलोड केला आहे. आता अपलोड यावरती क्लिक करायचे. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफमध्ये या ठिकाणी तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट देऊ शकता. यामधलं कुठलेही तुम्ही डॉक्युमेंट देऊ शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करणार आहे. तर मी आधारची निवड केली. चूज फाईल घेऊन आधार कार्ड घेतो आणि अपलोड यावरती क्लिक करतो. व्ह्यू यावर बघून तुम्ही चेक पण करू शकता. या ठिकाणी अपलोड झालेले आहेत आपले डॉक्युमेंट. त्यानंतर या ठिकाणी मी ॲड्रेस प्रूफसाठी काय देताय, तुम्ही NOCसाठी काय देताय, तर त्याची या ठिकाणी आता मी त्यांचं ज्या ठिकाणी व्यवसाय चालू आहे त्यांच्या नावचं वीज बिल त्या ठिकाणी अपलोड केले. तर तुम्ही देखील या ठिकाणी ज्यांच्या नावचं फूड लायसन काढताय त्यांचं वीज बिल किंवा रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट यामध्ये अपलोड करू शकता. आणि ॲडिशनल डॉक्युमेंट देतो मी या ठिकाणी एक शॉपॅक, त्यांच्या व्यवसायाचं जे आहे ते शॉपॅक लायसन मी या ठिकाणी जोडून अपलोड करत आहे. तर अशा पद्धतीनं मी या ठिकाणी 4 डॉक्युमेंट जोडलेत. परतही तुम्हाला जोडायचं हवे तर तुम्ही या ठिकाणी परतही जोडू शकता.
बघू शकता हेल्थ एनओसी, जर तुमचं व्यवसाय जर वातावरणात प्रदूषण निर्माण करणारा असेल तर तुम्हाला या ठिकाणी नगर परिषदेची किंवा ग्रामपंचायतीची एनओसी जोडावी लागते. आता पेमेंट मोडवरती आपण आलो आहे. ऑनलाईनवरती क्लिक करून प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन करून एकदा तुम्ही संपूर्ण भरलेला फॉर्म तुमच्या डोळ्यासमोर चेक करायचा आहे. काही चुकलं असेल तर आताच तुम्ही एडिट करू शकता. आपला बरोबर असल्यामुळे डायरेक्ट पे यावरती मी क्लिक करतो. त्यानंतर तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP क्रमांक आपल्याला या ठिकाणी आता टाकावा लागणार आहे. तर तो OTP टाकून व्हेरीफाय OTP केल्याच्या नंतर आपलं पेमेंट मोडवरती घेऊन जाणार आहे आणि आपण पेमेंट करणार आहोत. तर माझ्या मोबाईलवरती या ठिकाणी OTP क्रमांक पाठवलेला गेला आहे आणि तो OTP क्रमांक आपण या ठिकाणी आता टाकणार आहोत. OTP क्रमांक या ठिकाणी मी टाकून घेतला आणि प्रोसीड या बटनवर क्लिक करतो. बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि UPIच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. मी UPI ID टाकून पेमेंट करणार आहे. UPI IDनी सोप्या पद्धतीने पेमेंट करता येतं. UPI ID टाकून पे नाववर क्लिक करायचं आणि पे या बटनवर आता क्लिक करायचं. तर या ठिकाणी तुमची UPI ID व्हेरीफाय होईल. त्यानंतर तुम्ही पे यावरती क्लिक करून आपलं पेमेंट करू शकता. आता तुमच्या मोबाईलच्या UPI IDवरती फीज भरण्यासाठी विनंती पाठवली जाईल. आता आपल्या मोबाईलचा लॉक काढून मी या ठिकाणी पेमेंट करून टाकतो. तर माझ्या मोबाईलवरती विनंती आलेली आहे मित्रांनो. आता मी मोबाईलवरून पेमेंट करतोय. तर या ठिकाणी मी मोबाईलवरून पेमेंट केलेले मित्रांनो आणि अशा पद्धतीनं पावती जी आहे रिसिप्ट तुमच्यासमोर डाउनलोड झालेली आहे. आता मी डेस्कटॉपवरती ही रिसिप्ट डाउनलोड करून ठेवतो या ठिकाणी फूड लायसन्स फोल्डरमध्ये. आणि अशा पद्धतीनं बघू शकता पावती तुमच्या समोर आहे मित्रांनो. वर्किंग 8 ते 10 दिवसामध्ये हे आपल्या अर्जामध्ये टाकलेल्या ईमेल IDवरती फूड लायसन्स येऊन जातं. नाही आलं तर ॲप्लिकेशन क्रमांक आणि पासवर्ड टाकून आपण डाउनलोड करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, ही आजची माहिती इथेच संपली. भेटूयात पुढील एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. चला तर मित्रांनो, धन्यवाद.